गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स पाहायचं. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण अल्डिहाइड्स आणि केटोनच्या फिजिकल प्रॉपर्टीज पाहू, नंतर कार्बोक्सिलिक ॲसिडच्या. ओके, सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके, यामध्ये पहिलं पाहिजे आपल्याला नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. अल्डिहाइड्स अँड केटोन्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन जे आहेत त्याचं नेचर काय. ओके, तर पहा, पहिली गोष्ट ध्यानात ठेवा, हा कार्बोनिल ग्रुप जो आहे इन अल्डिहाइड्स अँड केटोन्स बोथ कंटेन्स कार्बोनिल ग्रुप. अल्डिहाइड आणि केटोन दोन्हीमध्येही कार्बोनिल ग्रुप आहे. ओके, तर हा जो कार्बोनिल ग्रुप आहे इन अल्डिहाइड्स आणि इन केटोन्स, हा कार्बोनिल ग्रुप जो आहे तो पहिली गोष्ट it is a polar covalent bond. हा polar covalent bond. Okay, so the first thing is about the carbonyl group is that the carbonyl bond in aldehydes and in ketones is a polar covalent bond. हा polar covalent bond आहे. Okay, so what is polarity? आपण अगोदर डिस्कस केलेलंच आहे. इथं पहा, हा जो कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. इथं आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन ॲटम इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन दॅट ऑफ द कार्बन ॲटम. की ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कार्बनपेक्षा कितीतरी जास्त. ओके, म्हणून हे जे शेअर केलेले इलेक्ट्रॉन्स आहेत बिटवीन कार्बन अँड ऑक्सिजन हे स्लाइटली ऑक्सिजनकडे शिफ्ट होतात. ऑक्सिजन त्या इलेक्ट्रॉनला स्लाइटली गेन करतो, म्हणून त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, त्याचप्रमाणे कार्बनला पार्शियली लॉस केले म्हणून या कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ओके, तर ही गोष्ट ध्यानात ठेवा. या ठिकाणी अल्डिहाइड्स आणि केटोन्समध्ये हा जो कार्बोनिल ग्रुप आहे त्यामध्ये कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि ऑक्सिजनवर कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, तर ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, सो इन दिस वे वी कॅन से दॅट द ऑक्सिजन ॲटम इन कार्बोनिल ग्रुप इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन दॅट ऑफ द कार्बन ॲटम. हेन्स ऑक्सिजन acquires partial negative charge whereas carbon acquires partial positive charge. म्हणजेच इथं दोन, एक निगेटिव्ह पोल आणि एक पॉझिटिव्ह पोल तयार व्हायला, म्हणून आपण म्हणतो की द कार्बोनिल बॉन्ड इन अल्डिहाइड्स अँड इन केटोन्स आणि इन केस ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तिन्हीसाठी सांगू शकतो आपण द कार्बोनिल ग्रुप इन अल्डिहाइड, केटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड इज अ पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. हा पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके, दुसरी गोष्ट पहा, जर आपण अल्डिहाइड्स आणि केटोन्स बल्क क्वांटिटीमध्ये घेतले, आता आपल्याला त्याच्यातला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस पाहायचे की खूप मोठे मॉलिक्युल्स असतील अल्डिहाइडचे किंवा केटोनचे, ॲसिटोन असेल, फॉर्माल्डिहाइड असेल, कुठलेही असेल. ओके, तर हे खूप मोठे जर असतील तर एकमेकांच्या ॲडजस्टंटला कसे प्लेस होतात ते एकमेकाला रिपल्स करतील का अट्रॅक्ट करतील, कुठल्या अँगलला अट्रॅक्ट करतील. पहा, आपण हा एक कार्बोनिल कंपाऊंड घेतलं, कुठलंही अल्डिहाइड असेल किंवा केटोन असेल. ओके, मग जर याच्या ॲडजस्टंट दुसरं मॉलिक्युल असेल तर ध्यानात ठेवा, आपण याच प्लेस केले तर सी डबल बॉन्ड. इथे कार्बनवर काय असणार आहे, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर आता काय होईल, हा पार्शियल पॉझिटिव्ह कार्बन आहे आणि पार्शियल पॉझिटिव्ह कार्बन एकमेकाला रिपल्स करते. लाईक सेम दॅट दोन्ही ऑक्सिजन सुद्धा एकमेकाला रिपल्स करते, त्यामुळे दोन्ही चार्ज मग हे ओरिएंट कशी होते. ओके, तर ध्यानात ठेवा, इन अ बल्क क्वांटिटी जर खूप मोठी क्वांटिटी असेल अल्डिहाइड्स आणि केटोनची, तर पहिल्या मॉलिक्युलचा कार्बोनिल कार्बन हा दुसऱ्या मॉलिक्युलच्या कार्बोनिल ऑक्सिजन, आपण इथं रिव्हर्स स्ट्रक्चर काढलं, सी डबल बॉन्ड ओ, आणि या कार्बन दाखवला त्याचे परत हे दोन अनदर बॉन्ड्स मे बी कार्बन किंवा हायड्रोजन सोबत असतील. ओके, तर दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये या कार्बनवर आता असणारे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजनवर असणारे पार्शियल निगेटिव्ह चार्ज. ओके, पहिल्या मॉलिक्युलचा कार्बन हा पार्शियली पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या मॉलिक्युलचा ऑक्सिजन जो की पार्शियली निगेटिव्ह आहे. आता हे एकमेकाला अट्रॅक्ट करते. Okay, like same that opposite
त्याच मॉलिक्यूलचा कार्बन हा पार्शियली पॉझिटिव्ह आहे, दुसऱ्या मॉलिक्यूलचा ऑक्सिजन हा पार्शियली निगेटिव्ह, हे एकमेकाला काय करते, अट्रॅक्ट करते. म्हणजे कार्बन ऑक्सिजन एकमेकाच्या साईडनं ॲडजस्टंटली काय होतील, प्लेस होतील इन सच अ वे दॅट इथं दोन पोल्स तयार होईल, एक पॉझिटिव्ह पोल आणि एक निगेटिव्ह पोल. पहिल्यातला निगेटिव्ह हा दुसऱ्याच्या पॉझिटिव्हला अट्रॅक्ट करेल, पहिल्याचा पॉझिटिव्ह हा दुसऱ्याच्या निगेटिव्हला अट्रॅक्ट करेल. म्हणून आपण सांगतो इट इज द डायपोल मूव्हमेंट. की दोन मॉलिक्यूल एकमेकाला अपोजिट पोल्सला काय करायले, अट्रॅक्ट करायले. सच टाइप ऑफ फोर्सेस बिटवीन द टू मॉलिक्यूल्स which can attract to each other are called dipole forces. ओके, म्हणजे कार्बोनिल ग्रुपच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. व्हॉट इज द नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इन अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. तर पहिली गोष्ट ध्यानात ठेवायची, द कार्बोनिल बॉन्ड इन अल्डिहाइड्स अँड इन कीटोन्स इज अ पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि दुसरी गोष्ट ध्यानात ठेवायची, the molecules associate in such a way that the partial positively carbon atom of one molecule attract the negatively charged oxygen atom of another molecule in such a way they form dipole forces of attraction between the two molecules. ओके, तर दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या की कार्बोनिल बॉन्ड जो आहे अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मधला तो पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये डायपोल फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन्स असतात. ओके, समजलं तर. नेक्स्ट आता सेकंड प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट्स काय आपल्याला डिफरंट अल्डिहाइड्स आणि कीटोन्स. ओके, तर पहिली गोष्ट पहा, सर्वात सिंपल अल्डिहाइड आपल्याला माहिती आहे फॉर्मल्डिहाइड. ओके, HCHO, इट इज फॉर्मल्डिहाइड. ओके, फॉर्मल्डिहाइड जो आहे इट इज गॅस ॲट रूम टेम्परेचर. तो रूम टेम्परेचरला गॅस. ओके, अँड इट हॅज इरिटेटिंग ओडर. जो स्मेल आहे तो खूप उग्र आहे, त्याला आपण इरिटेटिंग ओडर म्हणतो. ओके, सो व्हॉट इज द फिजिकल स्टेट ऑफ फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड इज अ गॅस ॲट अ रूम टेम्परेचर अँड इट हॅज इरिटेटिंग ओडर, इरिटेटिंग स्मेल आहे त्याचा ओडर. ओके, दुसरं ॲसिटाल्डिहाइड आपल्याला माहिती आहे CH3 CHO, इट इज ॲसिटाल्डिहाइड. तर ध्यानात ठेवा ॲसिटाल्डिहाइडचे it is colorless liquid. Acetaldehyde एक colorless liquid at room temperature. Okay, and दूसरी गोष्ट या acetaldehyde च्या बाबतीमध्ये ध्यानात ठेवा, it is highly volatile. It is volatile. व्हॉट आर व्होलेटाईल, व्हॉट आर नॉन व्होलेटाईल. याच्या अगोदर मी एकदा सांगितलं होतं तुम्हाला व्होलेटाईल सबस्टन्स आणि नॉन व्होलेटाईल सबस्टन्स. तर इथं ॲसिटाल्डिहाइडच्या बाबतीमध्ये ध्यानात ठेवा, ॲसिटाल्डिहाइड इज अ कलरलेस लिक्विड अँड इट इज हायली व्होलेटाईल सबस्टन्स. व्होलेटाईल म्हणजे जनरली वेपर्सचे सबस्टन्स तयार करतात त्यांना आपण व्होलेटाईल सबस्टन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे, आपण जर पेट्रोल, ओके, पेट्रोल जर रूम टेम्परेचरला आपण रूममध्येही ठेवलं ओपन तर ते वेपराईज होतं. तशांना आपण म्हणतो हायली व्होलेटाईल सबस्टन्सेस. तर हा ॲसिटाल्डिहाइड जो आहे हा सुद्धा व्होलेटाईल. ओके, सो हे दोनच्या प्रॉपर्टी ध्यानात ठेवा अल्डिहाइड्समध्ये. आणि तिसरी गोष्ट जी हायर अल्डिहाइड्स, ऑदर फॉर्मल्डिहाइड आणि ॲसिटाल्डिहाइड सोडून राहिलेले ज्या हायर अल्डिहाइडचे आहेत ते हायर अल्डिहाइड्स हे solids. Okay, and they have pleasant odor. बाकीचे अल्डिहाइड्स, हायर अल्डिहाइड जे सॉलिड्स आहेत at room temperature and they have pleasant odor. आता ध्यानात ठेवा
प्लेझंट ओडर असल्यामुळं अल्डिहाइडचा यूज हा परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये, कॉस्मेटिक्समध्ये, परफ्यूम्समध्ये यूज केला जातो. ओके, तर ध्यानात ठेवा, जनरली जेवढेही आपण परफ्यूम्स वगैरे यूज करतो ते बेन्झाल्डिहाइड आणि बेन्झाल्डिहाइडचे डेरिव्हेटिव्स. परफ्यूममध्ये जो स्मेल आहे, ओके, ते डिफरंट स्मेल जे येतं जनरली ते सगळे हे अल्डिहाइड्स आहेत अँड दे आर द डेरिव्हेटिव्स ऑफ बेन्झाल्डिहाइड. ते बेन्झाल्डिहाइडचे डेरिव्हेटिव्स आहेत. So due to the property of pleasant odor, aldehydes are mostly used in the perfumes. की परफ्यूम्समध्ये त्यांच्या प्लेझंट ओडरचा काय केला जातो, यूज केला जातो. ओके, तर या आपण अल्डिहाइडच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. परत ध्यानात ठेवा, फिजिकल स्टेट पाहिलो आपण अल्डिहाइडची. फॉर्माल्डिहाइड इज अ गॅस अँड हॅज इरिटेटिंग ओडर. सेकंड, acetaldehyde is a colorless liquid and it is highly volatile. Third, higher aldehydes are solids and they have a pleasant odor. Higher aldehydes जे येतं ते solids आहेत and they have a pleasant odor. Okay, so this is the physical state of the aldehydes. आता पहा केटोन्स मध्ये. ओके, तर केटोन्स मध्ये मोस्ट युजफुल जे केटोन आहे आपलं दॅट इज ॲसिटोन. CH3CO CH. Okay, so it is also colorless liquid. This is the liquid state. Acetaldehyde, acetone is also a colorless liquid. Acetone is the colorless liquid. Okay, and हे ॲसिटोन जनरली आपण डिकरोजनसाठी वापरतो. बऱ्याचदा जर आपल्याकडे मेटल्स असतील, लोखंड वगैरे, कुठले भांडे वगैरे असतील, ओके, किंवा हायली इम्पोर्टेड ज्या वॉचेस, घड्या वगैरे मशिनरी ज्या असतात, ओके, जेव्हा ते त्या मशिनरीमध्ये काही स्पेअर पार्ट्स गंजतात, ओके, तेव्हा त्यांना डिकरोजन करण्यासाठी, गंज त्याचा रिमूव्ह करण्यासाठी ॲसिटोनचा यूज केला जातो. म्हणजे ॲसिटोन त्याच्यावर स्प्रे केल्यामुळं ते करोजन जे आहे ते सेपरेट होतं. ओके, सो ध्यानात ठेवा ॲसिटोनची प्रॉपर्टी. ॲसिटोन इज अ लिक्विड, की ॲसिटोन इज सुद्धा लिक्विड. ओके, अँड इट हॅज अ ब्लँड ओडर. त्याचा ब्लँड ओडर समजलं. दिस आर द फिजिकल स्टेट्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. आणि हायर अल्डिहाइड जे येतं, द हायर अल्डिहाइड सॉरी हायर केटोन्स. ओके, हायर केटोन्स हे सॉलिड्स. जसे हायर अल्डिहाइड्स हे सॉलिड्स होते तसे हायर केटोन्स सुद्धा सॉलिड स्टेट्समध्ये. ओके, सो दिस इज द फिजिकल स्टेट्स ऑर ट्रान्स इन फिजिकल स्टेट्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके, नेक्स्ट प्रॉपर्टी, यानंतर आपल्याला त्यांचा बॉइलिंग पॉईंट्स. ओके, व्हॉट इज द ट्रेंड ऑफ बॉइलिंग पॉईंट इन अल्डिहाइड्स अँड केटोन्स. आणि दुसरी गोष्ट, बॉइलिंग पॉईंटचा एक ट्रेंड पाहिल्याच्या नंतर आपल्याला त्याची सोल्युबिलिटी पाहिजे. ओके, सो व्हॉट इज देअर सोल्युबिलिटी. तर थर्ड प्रॉपर्टी पाहिजे आपल्याला अल्डिहाइड्स अँड केटोनची, बॉइलिंग पॉईंट्स. बॉइलिंग पॉईंटचा ट्रेंड ध्यानात ठेवा. आपल्याला माहिती आहे जनरली बॉइलिंग पॉईंट इन्क्रीजेस इन होमोलॉगस सिरीज विथ इन्क्रीज इन मोलार मास. कुठल्याही होमोलॉगस सिरीजमध्ये मोलार मास जसं इन्क्रीज होत जातं, दॅट इज कार्बनची संख्या जशी इन्क्रीज होत जाते, त्याच टाईपमध्ये त्यांचं बॉइलिंग पॉईंटसुद्धा काय होतात, इन्क्रीज होतात. हा जनरल ट्रेंड आहे आणि तोच ट्रेंड अल्डिहाइड्स आणि केटोन्सला सुद्धा अप्लाय होतो. ओके, सो the boiling points of aldehydes and ketones increases with increasing molar masses, that is with increasing the number of carbon atoms. ओके, तर आता ध्यानात ठेवा अल्डिहाइड्स आणि केटोनचे बॉइलिंग पॉईंट्स हे करस्पॉन्डिंग हायड्रोकार्बन्सपेक्षा जास्त. त्याचं रिझन ध्यानात ठेवा, हायड्रोकार्बन्स असतील किंवा अल्किल हॅलाइड्स असतील किंवा इथर्स असतील, ओके, त्यांच्यापेक्षा अल्डिहाइड्स आणि केटोनचे बॉइलिंग पॉईंट हे जास्त आहेत, पण अल्कोहोल्स आणि कार्बॉक्सिलिक ॲसिडपेक्षा कमी आहे. ही क्लिअरिटी ध्यानात ठेवा कम्पेअर करताना बॉइलिंग पॉईंट्स. ओके, अल्डिहाइड्स अँड केटोन्स हॅव हायर बॉइलिंग पॉईंट्स दॅन दॅट ऑफ द हायड्रोकार्बन्स, दॅट इज alkene and alkyne, but they have lower boiling points than that of the alcohols and carboxylic acid. कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्कोहोल यांच्यापेक्षा अल्डिहाइड्स केटोनचा बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो, पण हायड्रोकार्बनपेक्षा जास्त असतो. ओके, नेक्स्ट हा बॉइलिंग पॉईंट. ओके, दुसरी गोष्ट बॉइलिंग पॉईंट जसं जसं मोलार मास इन्क्रीज होतं म्हणजे कार्बनची संख्या अल्डिहाइड केटोनमध्ये इन्क्रीज होईल तसं त्यांचा बॉइलिंग पॉईंटही इन्क्रीज होत जाणार. ओके, नेक्स्ट आता आपल्याला त्यांची सोल्युबिलिटी पाहिजे.
what is the solubility of aldehydes and ketones, की aldehyde आणि केटोनची solubility काय. ओके, तर आता इथे ध्यानात ठेवा, आपण जर कार्बोनिल ग्रुप कन्सिडर केला, तर आपल्याला माहिती आहे aldehydes आणि केटोन्स मधला जो कार्बोनिल ग्रुप आहे, या कार्बोनिल ग्रुप मधल्या कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. लाईक सेम दॅट ऑक्सिजन हा पार्शियली निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, हे आपण जस्ट पाहिलं होतं नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर प्रोसेस मध्ये, की कार्बोनिल बॉन्ड जो आहे अल्डेहाइड्स आणि केटोन्स मधला, तो पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि कार्बनवर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज असतो. ॲट द सेम टाइम ऑक्सिजन जो आहे कार्बोनिल ऑक्साईड इज पार्शियली निगेटिव्हली चार्ज. ओके, आता पहा, जर आपण या अल्डेहाइड्स आणि केटोन्सला वॉटरमध्ये डिसॉल्व्ह केले तर ते डिसॉल्व्ह होतील किंवा नाही होणार, आणि ते किती प्रमाणात डिसॉल्व्ह होतील त्याची सोल्युबिलिटी काय आहे आपल्याला पाहायचं. ओके, तर आपल्याला वॉटर मॉलिक्युल्स माहिती आहे. वॉटर मॉलिक्युल मधला HOH हा अँग्युलर असतो. HOH, we know that it is angular. वॉटर मॉलिक्युल अँग्युलर. ओके, आणि वॉटर मधला OH बॉन्ड सुद्धा हा पोलार बॉन्ड आहे. त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम जो आहे इट आल्सो कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, whereas the oxygen atom in water molecule contains or acquires partial negative charge. ओके, म्हणजे अल्डेहाइड्स आणि केटोन्स सुद्धा पोलार आहेत आणि दुसरी गोष्ट वॉटर सुद्धा पोलार आहे. सो द बेसिक रूल ऑफ द सोल्युबिलिटी इज दॅट लाईक डिसॉल्व्स लाईक. सोल्युबिलिटीचा बेसिक रूल आपल्याला माहिती आहे, लाईक डिसॉल्व्स लाईक, म्हणजे अल्डेहाइड केटोन्स पोलार आहे आणि वॉटर सुद्धा पोलार आहे, म्हणून अल्डेहाइड्स आणि केटोन्स हे वॉटरमध्ये काय व्हायला पाहिजे, डिसॉल्व्ह व्हायला पाहिजे. ओके, सो इट इज द बेसिक अँड सिम्पलेस्ट रूल. ओके, आता त्याच्यामध्ये पहा, जर आपण अल्डेहाइड्स असेल तर ते एक अल्किल ग्रुप आणि एक हायड्रोजन असणार, केटोन असेल तर दोन्ही काय असणार आहेत, अल्किल ग्रुप असणार आहेत. आणि इथं अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या काय होत जाईल, इन्क्रीज होत जाईल. तर ध्यानात ठेवा, कार्बनची संख्या जशी जशी इन्क्रीज होत जाईल तर कार्बन हा जो अल्किल ग्रुप जो आहे अल्डेहाइड्स आणि केटोन्स मधला, ओके, तर ध्यानात ठेवा अल्किल ग्रुप हा नॉन पोलार आहे. कार्बन हायड्रोजनच बॉन्ड आहे, जे की काय असतात, नॉन पोलार असतात. म्हणजे कार्बनची संख्या जेवढी जास्त होईल तेवढे हायड्रोजनही वाढतील, आणि हायड्रोकार्बन पार्ट हा नॉन पोलार आहे, तो या वॉटरमध्ये काय होणार नाही, डिसॉल्व्ह होणार नाही. ओके, तर या दोन गोष्टी ध्यानात ठेवायच्या. अल्डेहाइड केटोन्स दोन्ही पोलार आहेत आणि त्यांना जर आपण वॉटरमध्ये डिसॉल्व्ह केलं तर वॉटर सुद्धा काय, पोलार आहे. म्हणून ऑक्सिजन ॲटम जो आहे कार्बोनिल ग्रुपचा, तो वॉटर मॉलिक्यूल मधल्या हायड्रोजनला पार्शियली अट्रॅक्ट, पार्शियली काय करतो, अट्रॅक्ट. So the partial positive hydrogen atom of water molecules is bonded to the oxygen atom of carbonyl. पण हा बॉन्ड कम्प्लीटली नाही आहे, खूप स्ट्रॉंग नाही आहे, वीक बॉन्ड आहे, त्याला आपण हायड्रोजन बॉन्ड म्हणतो. इट इज हायड्रोजन बॉन्ड between aldehyde ketones and water molecules. aldehydes असेल किंवा केटोन असेल आणि वॉटर मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्ड तयार होतो. ओके, पण हा हायड्रोजन बॉन्ड फक्त या ऑक्सिजन सोबतच होणार आहे, कार्बन सोबत किंवा हायड्रोकार्बन बॉन्ड सोबत होणार नाही, कारण हायड्रोकार्बन हे नॉन पोलार आहे. ओके, म्हणजे अल्डेहाइड आणि केटोन हे वॉटरमध्ये काय होतात, डिसॉल्व्ह होतात, पण जशी हायड्रोकार्बन पार्ट वाढत चालेल तसा त्यांचा वॉटरमधली सोल्युबिलिटी जी आहे ती कमी कमी होत जाईल. म्हणजे याचाच अर्थ जे लोअर मेंबर्स आहेत, फॉर्माल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटोन, हे हायली सोल्युबल आहेत त्याच्यामध्ये वॉटरमध्ये, तर हायर मेंबरचे आहेत ते लेस सोल्युबल आहेत. त्याचं रिझन ध्यानात ठेवायचं की हायड्रोकार्बन पार्ट जेवढा वाढत चालेल, म्हणजे अल्किल ग्रुपमध्ये कार्बनची संख्या जेवढी वाढत चालेल, तर तो नॉन पोलार पार्ट आहे, तो हायड्रोजन बॉन्डिंग करत नाही. ओके, म्हणजे लोअर अल्डेहाइड्स अँड केटोन्स आर हायली सोल्युबल इन वॉटर बिकॉज ऑफ द हायड्रोजन बॉन्डिंग, whereas as the hydrocarbon part increases in aldehydes and ketones, the solubility in water decreases.
की अल्डिहाइड आणि केटोनचे हे लोअर मेंबरचे आहेत, ते हायली सोल्युबल आहेत वॉटरमध्ये. तर जसे हायड्रोकार्बन पार्टमध्ये कार्बनची संख्या वाढत चालेल किंवा हायड्रोकार्बन पार्ट इन्क्रीज होत चालेल, तशी त्याची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी डिक्रीज होत जाते. म्हणजे हायर मेंबर जे अल्डिहाइड आणि केटोनचे ते लेस सोल्युबल. ओके, सो इट इज द ट्रेंड ऑफ सोल्युबिलिटी फॉर अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके, म्हणजे आपण आतापर्यंत काय काय पाहिलं पहा. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन इन अल्डिहाइड्स अँड केटोन्स, नंतर फिजिकल स्टेट्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स, नंतर बॉइलिंग पॉइंट्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स, अँड लास्ट सोल्युबिलिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. तर सोल्युबिलिटी मध्ये ध्यानात ठेवा, द लोअर मेंबर्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स आर हायली सोल्युबल इन वॉटर, बट as the number of carbon atom increases, the solubility decreases. Okay, that is hydrocarbon part जेवढा increase होईल अल्डिहाइड केटोन मध्ये, तेवढी त्याची वॉटर मध्ये solubility decrease होईल. समजलं? आणि हायड्रोजन बॉन्डिंग ध्यानात ठेवा बिटवीन अल्डिहाइड्स केटोन्स, अल्डिहाइड्स और केटोन्स अँड वॉटर मॉलिक्यूल. ओके, रिमेनिंग आता आपल्याला यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिडच्या फिजिकल प्रॉपर्टी पाहिजेत, ते आपण नेक्स्ट पिरियड मध्ये पाहू. ओके.